नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी उपस्थित, परंतु चर्चा न होताच लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदींनी यावर स्पष्ट नकार दिला आहे. संजय राऊतांचं सूचक विधान. मुंबई लोकल भविष्यात मेट्रो सारखी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मुंबई लोकल बद्दल मोठं आश्वासन. भाड्यात वाढ होणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. पुढचं आंदोलन थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर करू. वर्षावरच्या पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा आंदोलनाचा इशारा. पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं अनोखं आंदोलन. खड्डे में बर्थडे असं म्हणत खड्ड्याचा प्रतिकात्मक वाढदिवस साजरा. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंतांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने 4 ऑगस्टला उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलंय. रायगडचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल अशी 100% अपेक्षा असल्याचं गोगावले यांनी म्हटलंय. मात्र सध्या हा विषय नेमका कुठे अडला आहे याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय. झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शिंदेंना याबाबत विचारणार असल्याचंही भरत गोगावले यांनी सांगितलंय. हा झेंडावंदनाचा काल आदेश काढलेला आहे. पालकमंत्र्यांचं काल रात्री काय चर्चा झाली मला पण शिंदे साहेबांना विचारायला नाही मिळालं, कारण कालपासून मी इकडेच आहे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही विचारणार आहोत नेमके काय चर्चा कशावर थांबलंय. कारण जे काय आमचं दोघांमध्ये थोडस मला असं होतं, तो विषय संपला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच हे फायनल झालं, ठरलंय. कुठं अडलंय, काय झालंय हे आता मी कार्यक्रम झाला तर लोकांच्या बैठकीत तोडगाही निघू शकला नाही. यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणी सेना महाराष्ट्रात ठरवणार ते काय अजून माहिती नाही. तोडगा निघालाय का नाही निघालाय हे आता मला अजून विचारल्याशिवाय कसं काय पाहिजे. रोजगाराची आंदोलन तुम्हाला दिलंय तर त्यावर अपेक्षा आहेत 100%. त्यामध्ये त्या दुसरं काही अडचणीचा या भाग मला वाटतं. काय तुम्हाला पालकमंत्री पद मिळतच नाही असं काय आहे की काय झालंय नेमकं ते आता मला सांगितलं ना. तर मला कार्यक्रम झाल्यानंतर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठं काय आहे ते, कुठल्या देवाची नड आहे काय ते आम्हाला सकाळी सेल्फी व्हिडिओ टाकला सगळ्या माध्यमांच्या काही आता करता येणार आहे माझ्या हस्ते. आता ते काय म्हणजे संकेत आहे का? हा अजून 2 दिवस बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित जलमंडळाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. नर्मदा आणि कृष्णा खोऱ्याचा प्लॅन तयार करून ज्या भागात जास्त पाऊस होतोय तिथलं पाणी दुष्काळी भागात पोहोचण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या 41 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाते. आणखी मेहनत घेतल्यास 50 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलंय. धरणांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासोबतच पाणी थेट शेतापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही महाजन यांनी केलंय. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि खातं अर्धाची भागीदार आहेत. या ठिकाणी मंचावर उपस्थित MWRचे अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, आमचे सचिव या खात्याचे माननीय दौले साहेब, माननीय राजेंद्र मोहिते पाटील साहेब, त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टर प्रभातजी जैन MWRचे सदस्य आहेत, जितेंद्रजी पापळकर, जयंतजी बोरकर, प्रकाशजी मिसाळ, हनुमंतजी धुमाळ, जयंतजी गवळी, सुदर्शनजी पगार, राजेशजी मोरे, सगळे राजेशजी सोनटक्के, सगळे ईडी
सर्व सीओ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, आजी माजी सगळे अधिकारी माझ्यासमोर बसलेले आहेत, उपस्थित सर्व मान्य बंधू आणि भगिनींनो, 21व्या वर्षामध्ये आज आपण पदार्पण करत आहोत. त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. 21व्या वर्ष म्हणजे आता परिपूर्ण करायचं आहे. मला वाटतं 21व्या वर्षामध्ये आपण चाललेलो आहोत तर पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मुलाला ज्यावेळेला लग्न करायचं असतं त्यावेळेला तर सर्टिफिकेट लागतं 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे की नाही. आता आपण त्या टप्प्यात आलोय लग्नाच्या, म्हणजे अजून कावल्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना. आजचा दिवस हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाचा आढावा घेऊन भविष्यातील जलसुरक्षित महाराष्ट्राची दिशा निश्चित करण्याचा हा दिवस आहे. MWRR शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमिनीची मोजणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बंद पाडली आहे. हिंगोलीच्या कळमनुरीत तालुक्यातील कांडली आणि बौर गावात महसूल प्रशासनाकडून मोजणी सुरू होती. यावेळी बांगर यांनी घटनास्थळी पोहोचत शेतकऱ्यांचा विरोध असताना मोजणी का केली जाते असा सवाल केलाय. अल्पभूधारकांची जमीन महामार्गासाठी गेली तर त्यांनी उदरनिर्वाह कसा करायचा असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय. बांगर यांच्या विरोधानंतर प्रशासनाने मोजणी थांबवली आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अखिल भारतीय कृषी क्षेत्रीय महासभेने या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बोगस शेतकरी दाखवून मध्य प्रदेशातून निकृष्ट दर्जाचा कांदा कमी दरात आणून तो नाफेड आणि एनसीसीएफ कडून 21 रुपये 25 पैसे प्रति किलो दराने खरेदी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. या संदर्भात निवृत्ती नहारकार शेतकरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. चांदवड आणि लासलगाव, टाकळी, विंचूर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा खराब निघालेला आहे. ह्याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्याच शेतकऱ्यांनी शासनाबरोबर पत्रव्यवहार देखील केला आहे. या संदर्भामध्ये आपल्यासोबत ते बोलणार आहेत. काय सांगाल तुम्ही शासनाबद्दल जो पत्रव्यवहार केलेला आहे आणि नाफेड एनसीसीएफच्या ज्या माध्यमातून जो कांदा खराब सापडत आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही? खरं तर गेल्या 4-5 वर्षापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि केंद्र सरकारला वाटतं भ्रष्टाचार होऊ नये म्हणून याच्यात वेगवेगळ्या एजन्सीकडे जबाबदारी सोपवली जाते. पण एजन्सीकडे जबाबदारी सोपवल्यानंतर मोठ्या प्रमाणात याच्यात भ्रष्टाचार होतो. मागच्या वर्षी एक दक्षता समिती होती, त्या समितीने काय केलं हे सर्वांना माहिती आहे. या वर्षी केंद्रीय वखार मंडळाकडे जबाबदारी दिली आहे. त्यांनी तर अजूनच करच करून टाकला. मुळामध्ये मी स्वतः 5/8/2026 ला देशाच्या पंतप्रधानांना एक पत्र व्यवहार केला पीएमओ ऑफिसला आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं. खरं तर याची चौकशी होणं तितकीच काळाची गरज आहे. याच्यामध्ये बाहेरचे बाबू जे आहे परराज्यातील जे काही नाफेड एनसीसीएफचं काम करताय, खरं तर यांची चौकशी होणं गरजेचं आहे. हे बाहेरच्या राज्यामधून इथं काय करताय, इथं प्रोड्युसर कंपन्या किंवा सहकारी संस्था काय बेसवर चालवताय, मुळामध्ये यांच्या इथं शेती आहे का, यांच्या इथं प्रॉपर्टी आहे का. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाची नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर कारवाई. बनावट नोटांचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला उद्ध्वस्त. पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. हिंगोलीच्या कळमनुरीत 800 विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली. हातात तिरंगा, ओठांवर भारत माता की जयने कळमनुरी दुमदुमलं. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात तिरंगा रॅली. उल्हासनगर कॅम्प 4 मध्ये देह व्यापाराचा पर्दाफाश. 2 महिलांची सुटका, 3 दलालांना अटक. पीडित महिला सुधारगृहात दाखल. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरात शनिवारी रविवारी एकेरी वाहतूक. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस विभागाचे आवाहन. महाराष्ट्र छत्तीसगड राज्याला जोडणारा 930 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात. राष्ट्रीय महामार्ग आहे की मृत्यूंचा सापळा, नागरिकांचा सवाल. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ. खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. वरणगाव पोलिसांकडून 4 जणांना अटक.
रायगडमधील पाणे महाड मार्गावर एसटी बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली तर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. शिर्डी येथे साई सच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात, शोभा मिरवणुकीने वेधलं सर्वांचं लक्ष. मिरवणुकीत साईबाबा संस्थानचे अधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित. भर पावसाळ्यात पुण्यातील हडपसर परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर, या प्रकरणी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा. नंदुरबारमधील बंद पथदिवे आणि खड्डेमय रस्त्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक, रस्त्यांची दुरुस्ती करून दर्जेदार नवीन रस्ते तयार करण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेला निवेदन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.